तर आता आपण आंबवणे गावात आलो आहे आणि आंबवणे गावात आपली जी पालखी जी नाचवत होतो आपण वेशवे गावात वगैरे, तर आंबवणे गावाची पालखी जी आहे जाखमादेवी ती तिकडे बसली आहे. तर तिकडून मग त्यानंतर नाचत गातात आपण खालती घेऊन जाणार आहे ती पालखी, तर ते आपण बघू. तर आता आपण जिकडे पालखी मगाशी बघितलं जिथे सानेवर ठेवली होती ते साण, आणि इकडे आपण मंदिरात आलो आहे तिकडे पालखी नाचवली जाईल. तर ते म्हणजे ही जागा ही आधीच दाखवतो आहे, त्यानंतर तुम्ही बघा की पालखी कशी आणि नाचवली जाईल आणि किती नाचवली जाईल. ही जाखमाता देव आहेत ते नंतर दाखवेन आतमध्ये जाऊन, जेव्हा आपण पाया पडायला जाऊ तेव्हा. आपण ते आपण आई दाखवण्याच्या स्थानावर घेतलेला आहे आणि म्हणून सर्व विनंती आहे ही भारतीय मिळवणूक पाहण्यासाठी काही युजन कार्यालय या ठिकाणी उपस्थित आहेत. गावाची पाहुणे माणसं सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत आणि त्याच पद्धतीने महिमा आपल्या तालुक्यामध्ये तालुक्याच्या बाहेर रात्रीचे 12:30 वाजले. रात्रीचे 12:30 वाजले आणि तुम्ही बघू शकता पालखीची मिरवणूक अजून निघाली आणि अजून तिकडून निघाली, अजून तिकडेच आहे आणि तुम्ही गर्दी बघू शकता करायची. गर्दी बघू शकता गावकऱ्यांची. हे आंबवणे गाव आहे.
तर आपल्याला इकडे यायला थोडं चालत वेळ लागला आणि एक होम पेटवला आहे आणि आता इथे दुसरा होम पेटवायला घेत आहे. तर दर दिवशी एवढीच होळी लागते, ह्या 2 होळ्या दर दिवशी लागतात आणि उद्या जी आहे ते म्हणजे मोठी होम लागेल आणि तिथून आपली पालखी येते आणि जशी पालखी जवळ येईल तसा हा होम ते पेटवते. तर तुम्ही आता इथे बघू शकता की पालखी आपली नाचत आता सानेवर येते आहे, जवळ आली आहे सानेच्या. आपलं इथे विराजमान होतील. इथे सान आहे ही शेडच्या इथे आणि जिथे ग्राउंड आहे जिथे मंदिर आहे जाखमे मातेचं आणि ग्राउंडवर ते 3 शरणं आहेत तिकडे, तर ती शरणंसुद्धा काढली जातील. आणि आता जशी पालखी जवळ आली इकडे हा इकडचा जो होम आहे तुम्हाला दिसतोय की माहिती नाही, 1 मिनटं, हा जो होम आहे तो पेटवला जाईल. कॉलेजला दिलं. तर आता इथे होम पेटवला गेला आहे आणि आता होमाच्या अवतीभवती फिरतील आणि पालखी धावडत आणतील तिकडून. तर पालखी इथून धावडत आणली आणि आता इथे होमाच्या भोवती फिरतील. आता पालखीला सुद्धा फिरवलं जातील आणि इथे हे जे ट्रॉफी वगैरे तुम्हाला दिसत आहेत ते ह्या वर्षभरात ह्या जाखमे मातेच्या आशीर्वादाने अंबवणे पालखीच्या आशीर्वादाने ही ट्रॉफी जिंकल्या त्या लोकांनी आणि इथे पालखी फिरवली गेली आहे. संकासूर गोमुख सुद्धा फिरत आहेत. आणि तुम्ही बघू शकता की सानेवर पालखीला विराजमान केलं आहे. सानेवर पालखीला इथे विराजमान केलं आहे आणि इथे अवतीभोवती फिरत आहे. आता संकासूरला उचललं गेलं आहे आणि होळीच्या अवतीभोवती फिरवलं जात आहे. इथे पालखी नाचवली जाईल आणि पालखी नाचवता शरण काढते. तुम्ही अजून एक गोष्ट बघू शकता की कोणाच्याच पायात चपला नाही आहेत आणि खडी बघू शकता की खाली किती खडी आहेत आणि त्यामध्ये पालखी नाचवणं हे सोपं नाही आहे. आणि इथे संकासूरसोबत खेळी पण आहे.
चालू केले ते मला वाटत नाही की मी तुम्हाला दाखवेन, कारण का कडी इतके आहेत आणि मला पाहायला होत नाही. पण त्याच ह्याच्यामध्ये विचार करा की शरणं कशी काढली जातात. तर इथं 3 वेळा शरण आलेलं पालखीचं. असं आहे की एका जागेवर मानकरीची पालखी आहे, तर 3 वेळा शरण एकाच नारळावरून 3 वेळा पालखी गेली पाहिजे, एका शरणावरून 3 वेळा पालखी गेली पाहिजे, तेव्हा तो एक शरण होतं. आणि जसं आधीच्या पण ब्लॉगमध्ये सांगितलेलं की फूल देवीचं फूल संघर्षाची खेळी चालू आहे. दुसरा शरण सापडलाय. गेलेली मागाशी. ते तिसरं शरण सापडलंय आणि या शरणावरून 3दा पालखी गेली आणि आता तिसरं शेवटचं शरण सापडेल. आता इथे मानकरी पालखीला नाचवतील आणि त्यानंतर तिसरा शरण शोधायला घेतील. तोपर्यंत आपण सरकाशरची खेळी बघू. सारखा झाला ना सर्व. हा तिसरा शरण मिळाला. डोक्याखाली करा कोणीतरी, डोक्यात मोडा. डोक्याने खाली गेला. डोक्यात घ्या. मगाशी आणली तुझ्यावर जेवून